हाय हॅलो सर्वांना, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आज खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ बनवायला आपण स्टार्ट केलेला आहे. आज आम्ही चाललेलं आहे थोडंसं बाहेर फिरण्यासाठी, थोडंसं काम आहे त्याच्यानिमित्त बाहेर चाललेलं आहे. आणि ह्याच व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी मी शेअर करणार आहे. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग असंच बघत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे मिस्टर पण दिसणार आहेत. हे बघा, माझे मिस्टर पण ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि हे बघा, ते त्यांचं आता तयार होत आहे. ते ब्लॉगमध्ये यायला त्यांना आवडत नाही आहे, तरी पण असं त्यांना आपण व्हिडिओमध्ये थोडंफार घेतलेलं आहे. हे बघा, त्यांचं आवरण वगैरे ते सगळं थांबलेले आहेत. माझं पण आवरलेलं आहे. मी आता रेडी आहे. आता आम्ही जाणार आहेत बाहेर, थोडंसं शॉपिंग वगैरे करणार आहेत. आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघत राहा, खूप मस्त होणार आहे. आणि आज आम्ही थोडंसं बाहेर फिरण्यासाठी चाललेलं आहे. तुम्हाला मस्त ब्लॉग बघायला भेटणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता मी तुमच्यासोबत चला आता मी आवरून रेडी झालेलं आहे. आणि त्यांचं पण आवरलेलं आहे. थांबतो मला आता. चला आता आपण 2च मिनिटात निघूया. हो चला. आता आम्ही थोडं बाहेर गेलो होतो. माझ्या मिस्टरांचं दुखत होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. मी तुम्हाला हॉस्पिटलमधलं पण थोडंसं दाखवते. जास्त काय तिथलं शूट वगैरे नाही घेतलं, कारण की तिथं डॉक्टर वगैरे असतात ना भरपूर, त्याच्यामुळे तिथलं शूट वगैरे नाही घेतलेलं. आम्ही गेलो होतो एका त्या माझ्या मिस्टरांचा कान वगैरे दुखत होता, त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या मठातसुद्धा गेलो होतो. इथं स्वामींचा मठ आहे, श्री स्वामी समर्थ मठ म्हणून. आम्ही तिथं पण गेलो होतो. आणि मी आतमधला व्हिडिओ नाही घेतला. आणि आम्ही तिथं बरेच वेळ आतमध्ये मठामध्ये थांबलो होतो. आणि मी तिथला व्हिडिओ नाही काढला, पण खूप सुंदर होतं, खूप भारी वाटत होतं त्या मठामध्ये. आणि हे बघा, ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो, दिलीप पवार डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये, कान नाक घसा. आणि त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो वगैरे, तिथं चेकअप वगैरे केलं. गर्दी होती तिथं खूप सारी, त्याच्यामुळे आम्ही तिथं मी जास्त व्हिडिओ वगैरे नाही घेतला. आणि अहिल्यानगरमध्ये बघा, सगळ्या म्हणजे आत्ता मुलांच्या शाळा वगैरे चालू झाल्या, तर सगळ्या मुलांचे वह्या पुस्तकं कुठं भेटतात, तर ह्या एरियामध्ये इथं भेटतात. आणि सगळ्या म्हणजे इथं वह्या पुस्तकांचीच दुकानं वगैरे सगळं तुम्हाला इथं बघायला भेटतं. आणि अहिल्यानगरमधलं आहे. कोणाकोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी कोणता एरिया हे नाही सांगत, पण तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर पण मी थोडासा ब्लॉग शूट केला होता, पण तो ह्याच क्लिपमध्ये ॲड आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी कळणारच आहेत. आणि खूप छान असं आजचा ब्लॉग होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही भरभरून असं प्रेम देत जा. तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ सगळे बघता, लॉंग व्हिडिओ पण नक्की बघत जा. आणि खूप सारे आम्ही त्या दिवशी धमाल केली. आम्ही गेलो होतो हॉस्पिटलसाठी, पण खूप सारा एन्जॉय पण केलेला आहे. तुमच्यासोबत पण मी सगळ्या गोष्टी शेअर करत असते. तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगला, माझ्या व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्हला खूप सारं प्रेम देता तुम्ही. थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ खूप भारी आहे. जास्त लाँग व्हिडिओ लई दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटी काय झालं मी तुम्हाला सांगते. शेवटचा ब्लॉग बघायला कुणीही विसरायचं नाही. सुरुवातीचा जो ब्लॉग आहे आपला ह्याच व्हिडिओमधला, तो खूप दिवसापूर्वींचा होता शॉर्ट, म्हणजे व्हिडिओ तो शूट करून ठेवलेला, पण ते ह्याच फुटेजमध्ये मी ॲड केला आहे सुरुवातीला. तो 2-3 दिवसा पहिला होता तो ब्लॉग. आणि आपण याच्यामध्येच तो ॲड केलेला आहे, कारण की मी जास्त करून व्हिडिओ वगैरेच नाही घेत, कारण की काय होतं आहे, लाईव्हलाच टाईम भरपूर जातो आहे. मग त्याच्यामुळे व्हिडिओ नाही जास्त हे करणं होत माझ्याच्याने. व्हिडिओला एडिटिंगला वगैरे भरपूर वेळ जातो ना, एडिटिंग वगैरे नाही करत, काय नाही, सारखं लाईव्हच चालू असते. लाईव्हला सगळेजण बोलतात तर अजून भारी वाटतं आहे. पण सगळेजण मला ही पण कमेंट करतात, ताई तू लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ टाकत जा. आता तुमच्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ आहे. हे बघा, आता हॉस्पिटलमधली क्लिप आहे, नक्की बघा. आणि हॉस्पिटलमध्ये भरपूर सारे पेशंट होते, त्यामुळे मी पटकन बंद केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल वगैरे झालं. इथं ना मसाला दूध वगैरे भेटतं. कोणाकोणाला मसाला दूध आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर आवडतं बाबा.
आम्ही बाहेर गेलं का नक्कीच जे पण आवडतं ते नक्की माझ्या मिस्टरांना पण आवड आहे घ्यायची आहे. बघा समोर माझे मिस्टर उभं राहिलेले आणि त्यांनी ऑर्डर देत सांगत होते तिथं की काय घ्यायचं आहे. म्हणलं मसाला दूध. खूप सारा एन्जॉय केला. त्याच्यानंतर मसाला दूध वगैरे घेतला आणि घराकडे निघालो होतो. हे बघा आमचं अहिल्यानगर किती सुंदर आणि किती छान आहे ना. रात्रीचं व्यू भारी वाटतं ना. असं भरपूर दिवसानंतर मी घराच्या बाहेर निघले होते आणि जेव्हा पण मी बाहेर जाते ना तर नक्कीच मी शूट घेत असते. पण कधी कधी लक्षात राहतं, कधी कधी नाही राहत. पण जेवढं जमेल तेवढं मी ब्लॉगमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न असतो 100%. बघा अहिल्यानगर किती सुंदर आहे आणि हा पूल तर इतका भारी दिसतो ना. या रोडने जाताना सगळे लाईटी वगैरे आणि सगळे लोक जे नवीन कुणी माझे व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला घर बसल्या तुम्हाला नवनवीन ब्लॉग बघायला भेटत जातील. नक्की चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करत जा. छान लाईक करायचं विसरता, व्हिडिओ बघता पण पुढं ढकलता, लाईक करायचंच विसरून जाता. मग तसं नाही करायचं, लाईक पण करत जा. लाईक केल्याने अजून छान वाटतं. तुम्ही जर कमेंट टाकली तर मला समजतं तुम्ही कोणत्या गावावरनं माझे व्हिडिओ बघताय, कुठून माझे ब्लॉग बघताय. नक्की कमेंटमध्ये सांगत जा, नक्की कमेंट करत जा. 100% तुमचं भरभरून असं प्रेम माझ्या व्हिडिओला देत जा. सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं अहिल्यानगर कसं वाटतं आहे तुम्हाला ते पण सांगा. खूप खूप मस्त, मला तर खूप आवडतं. आणि आम्ही जेव्हा पण बाहेर जातो ना त्यावेळेस खूप सारा एन्जॉय असतो. माझ्या मिस्टरांचा पण स्वभाव पण खूप छान आहे. ते म्हणतात की लाईफ एकदाच एन्जॉय करून घ्यायचं असं, लाईफमध्ये काय नसतं. हे बघा इकडं किती सुंदर वातावरण आहे. कोणाकोणाला माहिती आहे इकडं पुणा बस स्टँड आहे. याच्या पुढे गेले का सगळं काही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या बघायला भेटत जाईल. तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, छान सुंदर कमेंट पण करत जा. हे बघा इकडून नाही का खाऊ गल्ली चालू होती. इकडं सगळं काही खायचं भेटतं. पिझ्झा, बर्गर, चीज, मोमोज, नूडल्स, चायनल, क्रिस्पी वडापाव, अजून सगळं इकडं चायनीज वगैरे, पिझ्झा, बर्गर सगळं ह्या साईडला भेटतं. बघा किती भारी आहे. याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही आहे, पण इकडं खूप छान भेटतं. आणि आम्हाला कधी पण जायचं असेल ना आम्ही इथे बघा किती वरती बघा किती लाईटी वगैरे किती सुंदर लावली. आम्ही खूप सारा एन्जॉय करत असतो. आणि ज्यावेळेस मला व्हिडिओ वगैरे घ्यायचा असेल ना तर माझ्या मिस्टरांना म्हणत असते इकडं गाडी वगैरे घ्या, इकडून खूप छान वाटतं बघायला. पण हे बघा इथं घोडे पण उभा होते, त्याची पण आपण शूटिंग घेतली. किती सुंदर दिसतात ते घोडे, किती भारी वाटतं. आईस्क्रीम वगैरे रात्रीचे लोक खूप सारे बाहेर येतात एन्जॉय करण्यासाठी. तुम्हाला पण कसे वाटतात माझे ब्लॉग ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसे वाटलं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत जा. शेवटपर्यंत न स्किप करता व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा आवडलं का तुम्हाला आमचं अहिल्यानगर. बघा माझ्या व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला भेटतं. रस्ता बघा किती सुंदर आहे इकडचा, खूप खूप छान आहे इकडं. आमच्या इकडं मला तर आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही मला नाही माहिती, पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं आहे आमचं अहिल्यानगर. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून आमची लाईव्ह बघताय ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठून माझी लाईव्ह बघताय सांगा कमेंट बॉक्समध्ये. काही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता, छान सुंदर कमेंट करू शकता. तुमचे पण लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतील तर मला कमेंट करा. नक्की तुमच्या चॅनलला व्हिजिट करा, नक्की तुमच्या चॅनलला रिटर्न करा. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून रोजचे डेली ब्लॉग बघायला भेटतील. नवनवीन शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ रोज तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही अशीच माझ्या लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला प्रेम करत जा आणि कमेंट पण करत जा. खूप सारं प्रेम करत जा माझ्या व्हिडिओवरती. बघा आमचं अहिल्यानगर किती सुंदर आहे, किती भारी दिसतंय ना. रात्रीचा व्ह्यू वेगळाच असतो. तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग माझा बघितलेला आहे का, तो पण फार छान आहे. आम्ही देवाला गेलो होतो वाळवण्याला, तिथल्या मंदिरातला व्हिडिओ आहे. हे बघा इथं देवाचा कार्यक्रम चालू होता, त्याचा पण मी शूट घेतलं आहे थोडंसं. आणि हे आनंद ऋषी साईडचं आहे. कोणाकोणाला माहिती आहे अहिल्यानगरचे जे असतात त्यांना 100% माहीत असेल. हा आनंद ऋषीचा रोड आहे. इकडं आनंद ऋषी हॉस्पिटल जातं आहे समोर आणि इकडं माळीवाडा लागतो आहे समोर गेलं की. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला आत्ताच सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील. मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला 100% नोटिफिकेशन येणार. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती असेच जोडून राहा. आणि कसे वाटले माझा ब्लॉग ते पण कमेंटमध्ये सांगा गाईज. रोज असंच माझ्या ब्लॉगला प्रेम देत जा मित्रांनो, माझ्या ताई लोकांनो. तुमचे पण व्हिडिओ मी नक्की बघत जाईल, मला कमेंटमध्ये सांगत जा.
मी सगळ्यांच्या कमेंट वाचते, रिप्लाय जरी नाही आला ना तरी मी सगळ्यांच्या कमेंट वाचते बघा. आणि दिवसाचा शेवट रात्री आमचा असा झाला. खूप खूप छान वाटलं. बाहेर गेलं म्हटलं पाणीपुरी 100% घ्यायलाच लागते. आणि मस्त आम्ही पाणीपुरी वगैरे घेतली आणि पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर मस्तपैकी घरी आलो. आणि असा आमचा दिवसाचा शेवट झाला. तुम्हाला कसं आवडते, कोणाकोणाला आवडते पाणीपुरी नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर फेवरेट आहे, माझी सुकी पुरी आवडते, मला मसाला पुरी. खूप छान असा आमचा दिवस संपला. आणि तुम्ही कसे आहात? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा नेहमी. चला बाय बाय गाईज, काळजी घ्या ऑल फ्रेंड्स. सर्वांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सर्वांना बाय बाय, टेक केअर. चला या सर्वांनी पाणीपुरी खायला. आता इथंच व्हिडिओ बंद करते मी. बाय ऑल फ्रेंड्स, घ्या काळजी सर्वांनी. बाय बाय.